सुंदर ध्यान उधरते वरी करकटे वरी देवनिया करकटे वरी देवनिया करकटे वरी देवनिया सुंदर ते ध्यान उधरते सुंदर ध्यान उधरते करकटे वरी देवनिया करकटे वरी देवनिया तुलसी हार गला कथितंबर तुलसी हार गला कथितंबर और निरंतर हे सुधा और निरंतर हे सुधा मकर कुंडले तपति श्रवणे मकर कुंडले तपति श्रवणे कंठी कुमारे विराजे कंठी कुमारे विराजे
हे गिरिधारा तुलसी हर कासे पिता तुलसी हर कासे पिता आता है जी जान डोला मन लंपट डोला मन लंपट डोला मन लंपट कोंड कोंड गरिना जीव देह भावे पूजिना देह भावे पूजिना देह भावे पूजिना बोले में प्रसारे सिरावले अंतरे सिरावले अंतरे सिरावले अंतरे कोंड कोंड गरिना जीव देह भावे पूजिना देह भाव पूजिना देह भावे पूजिना गोजरिया
दास सर्व काळ दास सर्व काळ दास सर्व काळ दास सर्व काळ तेथे सुखाचे कल्लोळ तेथे सुखाचे कल्लोळ
दासा सर्व काळ तेथे सुखाचे कल्लोळ जिथे वसती हरीचे रास पुण्य पिके पापनाश फिरे सुदर्शन घेऊन या नारायण जिथे वसती हरीचे दास पुण्य पिके पापना तुका म्हणे हरी होय म्हणिया कमारी जिथे वसती हरीचे दास पुण्य पिके पापनाश विठ्ठल कल्लोळ जिथे वसती हरीचे दास पुण्य पिके पापनाश. प्रस्तुत सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं आवश्यक आहे. या आपल्या भगवान सिद्धेश्वराच्या या नगरीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आहे पुण्यतिथीचं. कैलासवासी परमश्रद्धेय आदरणीय सिद्धरामप्पा हत्तुरे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचेच चिरंजीव श्रीशैल्य मामा एक सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झुकून देणारं व्यक्तिमत्व, आपल्या मात्या पित्याची सेवा करणारं व्यक्तिमत्व, मात्या पित्याचं पुण्यस्मरण पिताजींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित या सोहळ्यामध्ये माझ्या वाट्याला लिसेवा पुण्यस्मरण भगवत भक्ताचं साजरं केलं जात आहे. कोरोनाचा कालावधी संपलेला आहे म्हणा, कमी झाला आहे म्हणा, पण अशाही वातावरणामध्ये अतिशय शिस्तबद्ध नियोजन दिसत आहे. सुंदर टाळकरी आहेत, महाराज मंडळी उपस्थित आहेत, आदरणीय भागवताचार्य संजय महाराज पाटील, त्याचबरोबर अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय हरिभक्तीपरायण संजय महाराज पवार महाराज, मृदंगाचार्य तालमणी, मृदंग मेरू, माऊलींच्या सोहळ्यामध्ये निश्चयेनं नेमानं सेवेसाठी येणारं व्यक्तिमत्व, आपल्या सोलापुरातलं व्यक्तिमत्व, अखिल भाविक वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय ज्योतिराम महाराज सांगभले, दुसरे मृदंगाचार्य श्री संत मुक्ताई प्रतिष्ठान वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आदरणीय हरिभक्तीपरायण महेश महाराज चौरे, आमचे चिरंजीव कृष्णा महाराज, उपस्थित सर्व महाराज मंडळी, टाळकरी, गायक, विनेकरी, चौकदार, सुंदर असं आयोजन केलंय म्हणून मामांच्या परिवाराला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आजकाल परिस्थिती अशी आहे
की आपल्या पित्याचं श्राद्ध सुद्धा घालायची तयारी नाही, जिवंतपणीच वृद्धाश्रमात लोक पाठवू लागले, म्हणजे इतके नकोसे झालेले आहेत. पण अशाही वातावरणामध्ये मामांचं हे नियोजन खूपच भावलं, आवडलं. कारण मागही मी एकदा आपल्या कार्यक्रमामध्ये संजय महाराजांच्या माध्यमातून येण्याचं भाग्य लागलं होतं आणि आताही भाग्य लाभलं. मला आनंद वाटतो या गोष्टीचा. या परिवाराच्या वतीनं पुण्यस्मरण साजरं होत आहे. ज्याने पुण्य कमावलं, ज्याने पुण्य केलं म्हणून आज पुण्यस्मरण साजरं आहे. माता पित्याचं पुण्यस्मरण, त्यांनी पुण्यही कमावली म्हणून पुढची पिढी चांगली निर्माण झाली, चांगले संस्कार त्यांच्यावरती केले गेले म्हणून आपल्या पित्याचं स्मरण साजरं करणं हे खूप मोठं भाग्याचं लक्षण आहे, खूप मोठं. त्यांचं पुण्यस्मरण साजरे करण्यानं, त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं अन्नदान करणं, वस्त्रदान करणं, द्रव्यदान करणं, ज्ञानदान करणं, हरिपाठ असेल, कीर्तन असेल, पारायण असेल, हा सोहळा साजरा करणं, जे जे यामध्ये सहभागी होतील त्यांची पुण्याई वाढली जाते. पुण्य वाढवण्याचं हे साधन आहे. त्यांचं तर पुण्य होतं म्हणून पुण्यस्मरण होतंय, परिवारही पुण्यस्मरण साजरा करताय, पण आपणही त्यामध्ये सहभागी आहोत म्हणजे आपलं सुद्धा पुण्य वाढवणं असंच म्हणावं लागेल. कसं? तुकोबारांच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर पुण्यवंत व्हावे, सज्जनाची नावे, सज्जनाची नावे घेता पुण्यवंत व्हावे. महाराजांनी इथं नामोल्लेख केला नाही, पण सज्जनाची व्याख्या काय करता येईल? ज्यांचं नाव सज्जन आहे त्यांना सज्जन म्हणायचं का? नेमकं काय करायचं? महेश महाराज काय करायचं नेमकं? ज्याचं नाव सज्जन आहे त्यांना सज्जन म्हणायचं का? नाही. सज्जनाची व्याख्या तुकोबाराय सांगतात, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हेची कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांग का कुरती. यांना सज्जन म्हणतात, यांना संत म्हणतात. आणखीन एका ठिकाणी महाराज बोलतात, ते माझे सोय रे सज्जन सांगाती पाय आठविती विठोबाचे. कोणते सज्जन? जे पाय आठवतात विठोबाचे ते सोय रे आणि ते सज्जन. या निमित्तानं त्यांचं नामस्मरण करणं म्हणजे पुण्य प्राप्त करून घेणं आहे. आणि पुण्य असल्याशिवाय आपण यामध्ये सहभागी होऊ शकत नाही. पुण्य असल्याशिवाय आपण कीर्तनात बसू शकत नाही. पुण्य असल्याशिवाय टाळ घ्यावा असं वाटत नाही. पुण्य असल्याशिवाय नाम घ्यावं असं वाटत नाही. पुण्य असल्याशिवाय मृदंग वाजवावा असं वाटत नाही. पुण्य असल्याशिवाय विना घ्यावा असं वाटत
नाही. पुण्य असल्याशिवाय कीर्तनात झोपावं. कीर्तनात झोपण्यासाठी पुण्य लागत नाही. मग तुम्ही म्हणाल कीर्तनात डुकला का लागतो? त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण आहे आपली पुण्याई संपलेली असेल तर आपणाला कीर्तनात झोप लागते. मौली ज्ञानोबारांनी हरिपाठामध्ये म्हटलेलं आहे, नामासे विन्मुख तो नर पुण्यवान. असं आहे का? नाही, पापिया म्हटले आहे. तो नर पापिया जो विन्मुख राहतो, ज्या पद्धतीनं मौलीने ज्ञानेश्वरी मध्ये ओवी लिहिलेली आहे, नानामृताचे सागरी बुडीजे तोंडा वज्र विठी पाडीजे. अमृताच्या सागरामध्ये बुडलेला आहे आणि तोंड बंद केलेलं आहे. तस कीर्तनामध्ये बसून आपणाला टाळी वाजवून वाटणं, तोंड आपलं बंद करणं, दुसरीच बडबड करणं, कीर्तनात बसून हे योग्य नाही. घरी वेगळं, चौकात वेगळं, कट्ट्यावर बसून गप्पा मारणं ते वेगळं. पण कीर्तनात बसून, कीर्तनात एकच, हातानं टाळी वाजवणं, मुखानं त्या पांडुरंगाचं स्मरण करणं. त्यानं आपणाला ठेवलं म्हणून स्मरण करा, त्यानं आपणाला ठेवलं म्हणून आपण इथं आहे. नाहीतर विकेट कधीच पडल्या, किती पडल्या, तरुण बी पडल्या आणि वयोवृद्ध बी पडल्या, पुन्हा अंत सुद्धा आलं नाही. पहिला विधी नाही अंत्यसंस्काराचा, तिसरा विधी नाही तिसऱ्या दिवसाचा, 10व्याचा विधी नाही, 11वा 12वा 13वा बी नाही, गोडाचं बी नाही, कसलंच काय नाही. ते नातेवाईक सुद्धा जवळ येत नव्हते अग्नी द्यायला. किती दुर्दैवाची गोष्ट असेल. अशाही काळामध्ये पांडुरंगानं आपणाला ठेवलं, त्याला ठेवलं आपणाला. मग आपलं आयुष्य बडबड करण्यात नाही गेलं पाहिजे. आपल्या या कीर्तनामध्ये बसून टाळी वाजवण्यासाठी गेलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. तुकोबाराय बोलतात, बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचोनी आलो येथवरी, उररे ते हरी तुम्हा समर्पण. महाराज म्हणतात, बरं झालं अजून आपणाला बोलावणं आलं नाही. कुठलं? मुंबईचं, दिल्लीचं नाही, त्या काळाचं. आणि त्याचं बोलवून आल्यावर कुणाला थांबता येईल का? नाही, कोणाला थांबता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात, या निमित्तानं सेवा करणं पुण्य प्राप्त करून घेणं आहे. म्हणून पुन्हा एकदा मी या परिवाराला, मामांच्या परिवाराला धन्यवाद देईन की आपल्या माता पित्याचं पुण्यस्मरण चांगल्या पद्धतीनं साजरं केलं जात आहे. खूप मंडळी जमा झालेली आहे आणि शिस्तबद्ध आहे. वेळेवर सुरुवात आणि वेळेवरच आरती. पण महत्वाचा कार्यक्रम पुढे आहे. तो कार्यक्रम जर अगोदर झाला तर मग 2 घास कमी जातात का नाही? कीर्तनात झोप लागेल म्हणून. नाही, विरोधाचा भाग सोडून द्या. मला मुद्दा सांगायचा आहे, सुंदर असं आयोजन आहे, शिस्तबद्ध आहे. म्हणून या महात्म्याला अभिवादन करून पांडुरंगाच्या कृपेला, ज्ञानोबाराय तुकोबाराच्या आशीर्वादानं बोलण्याचा प्रयत्न. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. दासा सर्व काळ तेथे सुखाचे कल्लोळ, जेथे वसती हरीचे रस, पुण्य पिके पापाना. जगद्गुरु तुकोबाराय दासाच्या जीवनामध्ये आलेली अनुभूती व्यक्त करता. तुम्ही म्हणाल, दास झाल्यानंतर सुख मिळतं का? मग महाराज बोलतात ते खोटं का? नाही, महाराज खोटं बोलत नाहीत. पण दास कुणी कुणाचं व्हावं याच्यावरती सुखाची कल्पना अवलंबून आहे. जीवनामध्ये जन्माला आलेल्या जीवानं दासच झालं पाहिजे. तुकोबाराय बोलतात, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. सकारात्मक बोलतात, नाव घेऊन बोलतात. जन्माला आलेल्या जीवानं विठोबाचंच दास व्हावं म्हणजे जीवनामध्ये सुख प्राप्त होतं. नाहीतर माणसं दास होतात,
कुणाचं होतात, कुणाचं होतात, टिंबाटिंबाचं होतात. ते सांगतील तसं उड्या मारतात, ते सांगतील तसं करतात. करू नये असं म्हणणं नाही माझं, परंतु ज्यानं भगवंताचं दास झालं, ज्यानं ज्ञानोबाराय तुकोबारायचं दास झालं की तो परमात्मा त्या भक्ताला काही पडू देत, कमी पडू देत नाही, काही नाही. कारण दास्य भक्ती कुणी केली? मारुतीरायाने केली. महाराज सांगतात, मारुतीरायाने दास्यत्व निकट हनुमंते पै केले, मनोनी देखिले रामचरण. दास्य भक्ती मारुतीरायाने केली, म्हणून जगद्गुरु तुकोबारासारखे संत म्हणतात, शरण शरण त्या वाटा मज दावाव्या सुभटा. जगद्गुरु असणारे तुकोबाराय मारुतीरायांना म्हणतात, मारुतीराय आम्हाला भक्तीच्या वाटा दाखवा. काय अधिकार असेल? शास्त्रामध्ये 3च जगद्गुरु सांगितले जातात. पहिले जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाला संबोधलेला आहे, वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. भगवान श्रीकृष्णाला जगद्गुरु असं संबोधलेले आहे. दुसरे जगद्गुरु पूज्यपाद परमपूज्य शंकराचार्य, ज्यांनी भगवान पांडुरंगाचं वर्णन केलं. महायोग पीठे नटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातो वृंदहि समागत तिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. आणि तिसरे जगद्गुरु मानव देह घेऊन वैकुंठाला जाणारे एकमेव तुकोबाराय. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या किंवा तुका सर्वा श्रेष्ठ प्रिया माथोर काजो अवतार नामयाचा किंवा प्रयाण काळी देवे विमान पाठविले कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निज धामा गेले निळा म्हणे सकळ संता तोषविले. असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय ते मारुतीया म्हणतात, आम्हाला भक्तीच्या वाटा दाखवा. म्हणून तुकोबाराय सांगतात, जीवनामध्ये जन्माला आलेले जीवानं दास व्हावं. त्याही काळामध्ये दास होणारी मंडळी होती. कुणाचं? घरवालीचं दास होणारी, संसाराचं दास होणारी. पण महाराजांनी सांगितलं त्याही काळामध्ये अशी मंडळी होती. म्हणून महाराजांनी सांगितलं संसाराचं दास होऊ नका. का? संसार म्हणजे कसा आहे? महाराज म्हणतात, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. महाराज म्हणतात दुःखानं भरलेला संसार आहे, सुखाचा विचार सुद्धा या संसारात नाही. मृगजळ दिसतात मला, मृगजळ भासत, पण ते असत नाही, पाणी असत नाही. म्हणून महाराजांनी आणखीन एका अभंगामध्ये असं वर्णन केलेलं आहे, किंवा मौलिक ज्ञानोबारायांनी सुद्धा म्हटलेलं आहे मदारसाच्या अभंगामध्ये,
संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळ कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ दुःखाच्या निर्मितीचं मूळ काय असेल तर संसार आहे असं प्रतिपादन कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबरायांनी अभंगाच्या द्वारा केलेला आहे. कारण कोणाला कशाची चिंता आहे, कोणाला कशाचं दुःख आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख दिसतं. कुणी व्यक्त करतं, कुणी व्यक्त करत नाही, कुणी त्या दुःखाचं चिंता करत बसतं. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख येतं. काय येतं त्याचं कारण आहे गत जन्मातल्या कर्मानुसार. म्हणून महाराज म्हणतात संसार एक संसार करू नका. संसारासाठी या देहाची निर्मिती केलेली नाही. महाराज म्हणतात दास व्हा संसाराचं, मी झालो म्हणून तुम्ही व्हा. धन्य आम्ही दास झालो म्हणून तुम्ही दास व्हा. संसाराचं दास होऊ नका. संसारामधून दुःखाशिवाय काही बाहेर पडत नाही, काही बाहेर पडत नाही. संसारिकाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं दुःख आहे, त्याचं विश्लेषण करायची आवश्यकता नाही. महाराज सांगतात संसार सोडा म्हटलेला नाही, संसार जरूर करा म्हणतात. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे सप्त्यामध्ये, असं म्हटलंय का? सप्त्यामध्ये सप्त्यापुरतं भजन सांगितलेलं नाही. भजन करावे वेळोवेळा, वेळोवेळा भगवंताचं भजन करायला सांगतात. संसारात जरूर असावं पण असून नसल्यासारखं. कसं? अलिप्त कमळ जळी जैसे किंवा पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसार. त्या पद्धतीनं
पाण्यामध्ये कमळ असतं पण पाणी लागून घेत नाही. हा, अंगणामध्ये पक्षी उतरतात, दाणे टिकतात आणि निघून जातात, तैसे असावे संसारी. महाराज संसारात असायला विरोध नाही, जरूर असावं म्हणतात. मौलीने सुद्धा म्हटलेलं आहे, सर्व घटे विठ्ठल विठ्ठल माऊली ज्ञानोबाने सुद्धा हरिपाठामध्ये म्हटलेलं आहे. हा, कारण संसारात गुरफटून जाऊ नका. संसार सोडा म्हटलेला नाही, संसार जरूर करा म्हणतात, करायला विरोध नाही म्हणतात. जसं माऊलीने हरिपाठात वर्णन केलेलं आहे. माऊलीने लबाड आहे म्हटलंय, खोटा आहे म्हटलंय संसार, पण करायला विरोध केलेला नाही. लटिका व्यवहार संसार सोडण्याचा सल्ला, सोडण्याचा उपदेश केला नाही. माऊली म्हणतात जरूर संसारात राहा, पण वाया येरधार हरिविन, येणं आणि जाणं, येरधार करणं, हरिविन म्हणजे हरीशिवाय येणं आणि हरीशिवाय जाणं व्यर्थ आहे म्हणतात, व्यर्थ. त्याच पद्धतीने तुकोबाराय बोलतात, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. जर विठोबाचं भजन नाही केलं, पंढरीची वारी नाही केली, कीर्तनात बसून टाळी नाही वाजवली, तर महाराज म्हणतात जन्म वाया गेला. म्हणून अशा पद्धतीनं माऊली ज्ञानोबाराय बोलतात, जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, विठोबाचं भजन नाही केलं तर जन्म वाया गेला. मग तुम्ही म्हणाल आमचं आतापर्यंत आयुष्य गेलं ते वाया गेलं का? जर भजन केलं नसेल तर वाया गेलं. कसं? महाराज तुकोबाराय बोलतात, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश, आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलारे चित्त शुद्ध करा. महाराज म्हणतात आतापर्यंत गेलं ते गेलं, गंगेला मिळालं, झालं ते झालं, मागील केले ते अवघेची वावो, बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू नावो. माऊली बोलतात आतापर्यंत झालं गेलं ते विठोबाच्या नावानं सोडून द्या, पण इथून पुढचं आयुष्य तरी वाया जाऊ देऊ नका. मग जाऊ द्यायचं नाही म्हणजे देवाचे हातपाय झोपायचे का? नाही. देवाचं नामस्मरण करणं म्हणजे दास होणं, हातानं टाळी वाजवणं म्हणजे हातानं दास होणं, चालत पायानं पंढरीची वारी करणं म्हणजे पायानं दास होणं. अशा पद्धतीचं तुकोबाराय बोलतात. दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरू. या इंद्रियानं नारायण जोडला जाईल असं काही कर. हातानं टाळी अशी वाजवा जेणे तू जोडसी नारायण, मुखानं असं बोला जेणे तू जोडसी नारायण.
कानानं असं ऐका जेणे तू जोडशी नारायण. म्हणून तुकोबाराय सांगतात भगवंतानं हा नरदेह तुम्हा आमच्या करता दिलेला आहे. देवे दिला देह भोजना भजन गोमटा. भोजन जरूर करा पण भजन केल्याशिवाय नाही. तसं हा आदर्श आहे. कीर्तन अगोदर करा पण नंतर भोजन करा. कीर्तनामध्ये तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका चरपडू घ्या रे तुम्ही. अगोदर आनंदाचे लाडू खा आणि नंतर तो आनंद घ्या. जो असेल तो प्रसाद म्हणून सेवन करा आणि मग त्याचंही खरं सार्थक होईल. हा प्रसाद आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. उदर भरण हे जाणी जे यज्ञ कर्म. नुसतं रचायचं काम करायचं नाही. आनंदानं घास त्याचं नाम घेत घेत घास आतमध्ये सोडायचा. या यज्ञामध्ये आहुती द्यायची आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात संसार जरूर करा, करायला विरोध नाही, पण त्याचं चिंतन केल्याशिवाय करू नका. त्या भगवंतानं नरदेह दिला कशासाठी? भोजनासाठी भजनासाठी दिला. मग मौली सांगतात तुकोबाराय सांगतात अनेक संतांनी सांगितलं भगवंतानं मायेच्या हातून 184 योनी निर्माण केली. निडोबाराय वर्णन करतात एकलेन कंठेची म्हणूया येणे केली निर्माण 14 भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पंच महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो ऐसा लाग ह्या माया सूत्रधारी. भगवंतानं एकट्या अवस्थेला कांटाळला आणि 184 योनी मायेच्या हातून निर्माण केली. पण भगवंताला सुख वाटेना. म्हणून ऐसे या देखुनी योनिते सुख न वाटेची भगवंता ते म्हणून मानवी प्रकृती ते आदरे बहुते निर्मिली. म्हणून मनुष्य योनी भगवंतानं निर्माण केली आणि तो अंश भगवंताचा तुमच्या आमच्या हृदयामध्ये आहे का नाही? आहे. तो गेला एकदा की कुणी ठेवत नाही. बॉडी उचला म्हणतात, नाव सुद्धा घेत नाही. म्हणजे इतका परिणाम होतो. तो आहे म्हणून आपल्याला नाव धारण आहे, म्हणून आपण नाव घेतो. म्हणून तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू का भ्रांताचे कामू विषयावरी म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राण हाले जो जगाते चालिता पर्वती वैसकान संडावी समुद्री रेखा नुरंडावी पृथ्वी होते वहावी ही आज्ञा माझी. महाराज वर्णन करतात मी सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय बोलू शकत नाही. आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची. महाराज सांगतात त्याच्या सत्तेनं हे सगळं चालतं. काही म्हणतात मी आहे म्हणून चालतंय. अरे तू पण जाणार आहे चौकाच्या खांद्यावर. मोठे मोठे गेले सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोय रे भले भले गेले आतापर्यंत. किती गेले? आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटे भयाली मोठे पंढरी वाचोली तुझा ठाव नाही गोटे. महाराज सांगतात आपणाला त्यानं दिलेला आहे म्हणून त्याची आज्ञा येईपर्यंतच आपण आहे असं म्हटलं जातं. देव तारी त्याला आणि देव मारी त्याला. किती बी पेटे नेऊन ठेवा पैशाच्या नव औषधाच्या कितीही इंजेक्शन द्या कुठलंही द्या 1 लाख रुपयाचे एक इंजेक्शन द्या. भगवंतानं जेवढे श्वास आपल्याला दिले तेवढेच भेटणार. एक श्वास जास्त भेटणार नाही. एक श्वास. म्हणून आपल्याला श्वासाची किंमत कळली पाहिजे. श्वासाद्वारे आपलं नामचिंतन झालं पाहिजे. पंढरपूरमध्ये संत जगद्गुरु तुकोबारायांचे विद्यावंशाचे असणारे विवेकानंद दादा वास्कर महाराज वैकुंठवासी झाले. त्यांनी प्रवचनामध्ये सांगितलं. ते असताना आपल्या वाड्यामध्ये प्रवचन झालं होतं. त्या प्रवचन सोहळ्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं निमिषोन्निमिषवारी श्वासाद्वारे एक श्वास आतमध्ये घेताना श्री विठ्ठल म्हणावं आणि श्वास बाहेर सोडताना श्री विठ्ठल म्हणावं.
त्या श्वासाची किंमत आहे. भगवान परमात्मा निश्चितच त्याच्यावर कृपा करतो. ज्याच्या मुखामध्ये नाम आहे, ज्याच्या चालण्यामध्ये नाम आहे, नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. भगवंताच्या नामामध्ये शक्ती आहे. एकदा नाम घेतलं तर यज्ञ होतो, एकदा नाम घेतलं तर. इतकं महत्व नामाचं आहे. म्हणून महाराज सांगतात त्याचं दास बना. त्यानं आपणाला दिलेलं आहे म्हणून चाललंय, म्हणून त्यानं हे दिलेलं आहे म्हणून ध्यानात ठेवा. हे कशासाठी दिलंय? आपणाला कुठं वापर करण्यासाठी दिलंय. त्याच्यावर टोपी घातली आपण, मग ते टोपीसाठी डोकं आहे का डोक्यासाठी टोपी आहे? कसं आहे? टोपीसाठी. डोक्यासाठी टोपी जरूर आहे. मग टोपी कशासाठी आहे? डोक्यासाठी टोपी जरूर आहे, पण टोपीसाठी डोकं मुळीच नाही. जसं नावेवर पाणी असावं का पाण्यात नाव असावी? पाण्यात का नावेवर पाणी असावं? कसं आहे नेमकं? बोला की, कुणी बोलतच नाही, बोलायला हरकत नाही. नावेवर पाणी नसावं, असावं नाही, पाण्यावर नाव असावी, जेणेकरून आपल्याला त्या नावेमध्ये बसून तरुण जाता यावं. म्हणून महाराज सांगतात भगवंतानं हे दिलेलं आहे. कशासाठी दिलं? विचार करण्यासाठी. कोणता विचार? गल्लीत बसून दिल्लीतला विचार नाही. विचार सांगितला कोणता? क्षणोक्षणाची करावा विचार, करावया पार. क्षणोक्षणाला विचार करा. कोणता? तरावयापन भवसिंधू नाशिवंत देह, जाणार सकळ आयुष्य खातो काळ, सावधान. इशारा करतात आपणाला महाराज. क्षणोक्षणाला विचार करा म्हणतात. आणखीन एका अभंगामध्ये महाराजांनी हा विचार सांगितला. सारासार विचार करा गुठा गुठी, नाम धरा कंठे, विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट, कराल दुर्घट. भव सिंधू कंठाच्या ठिकाणी विठोबाचं नाम धारण करा, म्हणजे या भवनाम समुद्रातून तरुण जाता येईल. हा संदेश, हा उपदेश आपणाला सकल संतांनी केलेला आहे. हा देह नाश पावणार आहे, नाशिवंत आहे. एखाद्याला जर जखम झाली आणि त्याच्यात जर मसाला तयार झाला, आपल्याला वास घेऊ वाटत नाही का? वाटत नाही वाटत. याच्या करता हा देह कसा आहे? हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा बांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई, गोविंदा पर्ये गे मदालाचा सुहम जो रे बाळा. ती मदालाचा आपल्या बाळाला उपदेश करते, बाळा तू त्या हरिहराला शरण जा, कारण हा देह नाश पावणार आहे, कधी बोलावणं येईल याची गॅरंटी नाही. म्हणून महाराज म्हणतात आहे तोपर्यंत सार्थक करा या देहाचं. पंढरीला चालत जाऊन सार्थक
करा. पांडुरंगाला पाहून पांडुरंगाचं दर्शन करून सार्थक करा. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखीलिया. त्या विठोबाचं दर्शन घेऊन सार्थक करा. त्या विठोबाचं नामस्मरण करून सार्थक करा. महाराज म्हणतात सार्थक होईल जन्माचे पर्वत जळती पापाचे. म्हणून घेता नाम विठोबाचे. महाराज सांगतात त्याचं विठोबाचं जर नाम घेतलं ना पर्वत जळतील पापाचे. म्हणून तुकोबाराय सांगतात आहे तोपर्यंत विचार करा. वेळ कधी येईल याचा नियम नाही. महाराज म्हणतात आता जागा रे भाईरो जागा चोर निधलिया नाडोनी भागा कैसे आसोनी ठाऊक ना दुःख पावाला पुढील पिना. महाराज म्हणतात बाबा जागा हो आताच. उद्या करायचं ते आज कर. काही लोक म्हणतात महाराज वारीला गेलो असतो माघवारीच्या सोहळ्यात गेलो असतो पण काय करावं नातू माझ्याशिवाय राहतच नाही. अरे नातू सुद्धा राहणार आहे का? तू तुझं बघ ना स्वतःच काय केलंस. एका अभंगामध्ये महाराजांनी म्हटलेलं आहे आपल्या करता स्वतः करता काहीतरी कर. भावला तो घ्या रे आता प्रेमदाता पांडुरंग या रे गड्यानो धरू गाई जाणताही निनता. नाम गाऊ टाळी वाहू आपुलिया हिता. नाम आपल्या करता टाळी आपल्या करता वाजवायची शेजाऱ्या करता नाही पाहुण्या रवळ्या करता नाही. आपल्या स्वतः करता. आपल्या स्वतः करता स्वतःच हित कशात आहे ते पहा. ते सांगतात महाराज आपुलिया हिता जुहासी जागता धन्य माता पिता तयाची. ते माता पिता धन्य आहेत. आपलं हित कशात आहे हे कळलं ज्याला ज्याला हरिनाम करावं वाटलं त्याच्या माता पित्याला धन्यता देतात. ज्याला माता पित्याचं पुण्यस्मरण करावं वाटलं त्यांच्या माता पित्याला धन्यता देतात. ज्याची मुलं भजन करतात ज्याची मुलं कीर्तन करतात ज्याची मुलं कीर्तनात बसतात टाळी वाजवतात नाम घेतात धन्य माता पिता तयाची. त्यांचं हित कशात आहे त्यांना कळलं. कारण हित ते करावे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कुठे. महाराज सांगतात दुसऱ्या योनीला अधिकार नाही दुसऱ्या योनीला ज्ञान नाही. बैलाची मीटिंग झाली चला कीर्तनाला असं कळलं का? कधीच घडत नाही असं. त्यांना ते ज्ञान नाही. बैल काय खातात काय पितात हे त्यांना माहिती. आपल्याला माहिती नाही का? माहिती आपल्याला. पण त्यांना हे ज्ञान नाही. पंढरीला जावं लागतं. काय बैलही पंढरीला जातात. रथाची बैल पंढरीला जातात. कदाचित ते मागच्या जन्मात त्यांनी चांगलं नाम घेतलं असेल पण कुठंतरी काय चूक घडली असेल म्हणून बैलाचा जन्म प्राप्त झाला आणि ते रथाला झोपली गेली आणि ती पंढरीला गेली. म्हणजे अशी काही बैल सुद्धा भाग्यवान आहे. म्हणून महाराज म्हणतात नरदेहरी जाण लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवाची होई न महती ते होती तरिका चित्ती न धरावे. म्हणून तुकोबाराय सांगतात बाबा आहे तोपर्यंत काहीतरी कर आपल्या हितासाठी. कारण मौली बोलतात तुकोबाराय बोलतात. कारण तुकोबाराय सांगतात विठ्ठल विठ्ठल संसारात तुला राहता येईल देवाचं नामस्मरण करून दास होता येईल. दास व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं? महाराज सांगतात दास होणं हातानं टाळी वाजवणं म्हणजे पांडुरंगाचं दास होणं. मुखानं नाव घेणं म्हणजे पांडुरंगाचं दास होणं. बोलण्याची नाही आता देवाविना काही. बोलायचं दुसरं काहीच नाही. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल
चित्ते भावे तिने सोसे मन झाले हव भरी परत माघारी घेत नाही किंवा पांडुरंग स्वप्नी पांडुरंग तुकोबाराय बोलतात ध्यानामध्ये पांडुरंग असणं पांडुरंगाचं दास होणं जागृती अवस्थेमध्ये नाम घेणं म्हणजे दास होणं कानानं श्रवण करणं म्हणजे दास होणं नवे नवे महाराज सांगतात झोपेत असलं स्वप्नावस्थेत असलं तरी सुद्धा नाममुखामध्ये येणं म्हणजे दास होणं काया वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधितिना कायेन वाचेन मनानं दास व्हावं भगवंताचं दास कायेनं म्हणजे शरीरानं दास व्हावं मनानं म्हणजे मनापासून कीर्तनात बसून देवाचं चिंतन करणं कीर्तनात बसून देवाची मूर्ती पाहणं कीर्तनात बसून मनापासून ध्यान करणं मनापासून नाम घेणं म्हणजे मनानं दास होणं काही मंडळी पंढरीला येतात पण घरी लगेच फोन करतात मग ते कुठले दास आहेत घरचे दास म्हणावं लागेल त्यांना पंढरीत गेल्या गेल्या पण अरे तुला विचारलंय का कोणी तुला पंढरपूरला येऊन 10 मिनिट झाले नाही घरी सांगतो मी पोहोचलो बर का अरे त्यांनी करू दे ना फोन तुला पोहोचलात का म्हणून म्हणजे कळल त्यांना प्रेम आहे का नाही ते पण तू पंढरीला जरी गेला तरी घरची आठवण काढतो काढायला विरोध नाही पण आलाय पंढरी तर देवाचं चिंतन कर ना पंढरीला येऊन त्यांची आठवण करू नको म्हणून कीर्तनात बसून देवाचं ध्यान करणं मनानं दास होणं काया वाचा मने वाचेनं चिंतन करणं म्हणजे दास होणं सर्व भावानं दास होणं सर्व भावानं म्हणजे आत्ते भाव चुलत भाव सहोदर भाव सख्य भाव असे का नाही महाराज सांगतात भाव सर्व भावानं मन होनी शरण जावे सर्व भावे दिवासी तो हा उतरील पर भव दुष्कर नदीचा भावनेनं देवाचं चिंतन करा त्याचं दास व्हा आणि मग तुम्ही म्हणाल आम्ही दास झालेला आम्हाला कळेल कसं कळेल कधी कळेल आपण टाळी वाजवताना नाम घेत असताना जर रंगून गेलो आपणाला पांडुरंगाचं ध्यान झालं कीर्तनात बसून पांडुरंगाचं दर्शन झालं इथं बसून पांडुरंगाची मूर्ती दिसते का नाही तुम्ही मला कसं काय समोर आमच्या बोलताय कसं काय दिसते का नाही बघा मी तुम्हाला पटवून देतो एखादा शेतकरी असतो आणि शेतकऱ्याला ध्यान जास्त शेतीतलं असतं होतं ध्यान शेतातलं आणि ते असतो बी शेतकरी दिवस रात्र तिथं काबाड कष्ट करतो शेतकऱ्याला आपल्या पंढरीत असू द्या सोलापुरात असू द्या त्याला जर आठवण आली बैलाची बैल पाणी पाजलीच का नाही तर ती घरी बसून कळतं त्याला
म्हणजे त्याला ध्यान होतं. घरात बसून जर बैल दिसत असतील तर कीर्तनात बसून पांडुरंग दिसत नाही का? दिसू नये का? का दिसणार नाही? आपलं मन त्याच्याकडे. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार बंधनी पडोने दी. देवा माझं मन तुझ्याकडे लागू दे, अशी प्रार्थना करूया आपण. मग ती कीर्तनामध्ये करता येईल. कशी करता येईल? हातानं टाळी वाजवावी, मुखानं नाम घ्यावं, म्हणजे त्याचं ध्यान होईल आणि त्याच्या ध्यानानं पांडुरंगाची कृपा आपल्यावर होईल आणि आपल्या जीवनामध्ये राहिलेल्या आयुष्यामध्ये भगवंताचं चिंतन आपल्या मुखातून घडेल. कायिक वाचिक मानसिक चिंतन घडेल, सेवा घडेल, पुण्य घडेल आणि त्याचं फल आपणाला शेवटी मिळेल. यासाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिवस गोड व्हावा. आता निशिंतिरो पावलो विसावा, कुंडलिया धावा दृष्टीची. म्हणून नाथ महाराजांनी हरिपाठात सांगितलं, जैसे स्थिती आहे तैशा परी आहे. कौतुक तूप आहे संचिताचे. जसं संचित असेल तसं फळ भेटणार आहे. जसं संचित, जसं प्रारब्ध असेल तसं फळ भेटणार आहे. भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. मनोनिया मनी मानू नये खेदू, मनावा गोविंद वेळोवेळा. एकच उपाय, मनावा गोविंद वेळोवेळा. त्या विठोबाचं नाम अट्टहासानं घ्यावं, मनानं घ्यावं, असं घ्यावं की त्याला आपली आठवण राहील. त्याला आठवण आहे म्हणूनच आपण विसरलोय, पण आपल्याला तो ठेवलंय त्यानं. आणि त्यानं जर विसरला तर किती वेळ लागतील? विसरला तर तो बघत नाही मग तिकडं. म्हणजे मला मुद्दा सांगायचा आहे, त्यानं विसरू नये म्हणून आपण चिंतन करावं आणि जेव्हा त्याला न्यायचंय तेव्हा नेऊ द्या. आपण तयारीत असलं पाहिजे. तुम्ही मला तयारीत असलं पाहिजे. अहो तयारीत नसलं तरी उचलणार आहे. पण त्याकरता आपण भगवंताच्या चिंतनात तल्लीन होऊन गेलो, कधी बी विकेट पडू द्या, कधी पण आपण तयार असावं. म्हणून चिंतने चिंतने तद्रुपता, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगासनाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. म्हणून चिंतन असं करावं, त्यानं आपली चिंता करावी, असं चिंतन करावं. त्यानं आपली चिंता करावी. काय हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. महाराज सांगतात आपण चिंता करायची नाही, चिंतन करायचं. चिंता केल्यानं प्रश्न मिटत नाहीत. चिंता केल्यानं दुःख पदरात पडतं. चिंता से घटे चतुराई, दुःख से घटे शरीर. चिता चिंता समख्याता, बिंदू मात्र विशेषता. चिता आणि चिंता किती फरक आहे? अनुस्वाराचा फरक आहे, पण जमीन आसमानचं अंतर आहे. चिता मेलेल्या माणसाला जाळते आणि चिंता जिवंत माणसाला जाळते. म्हणून त्यानं चिंता करावी असं वाटत असेल तर त्याचं चिंतन करा, असं चिंतन करा. महाराज सांगतात कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप, प्रेमे छंदेना चेडोले हरपले. देहभाव विसरून जाणं म्हणजे चिंतन करणं. ती स्थिती प्राप्त होण्याकरता हातानं टाळी वाजवा, मुखानं त्या पांडुरंगाचं भजन करूया. विठोबा Bye.
सुंदर भजन केलं आपण. टाळी वाजवून भजन केलं, टाळकऱ्यांनी टाळ वाजवून गाऊन भजन केलं. अतिशय सुंदर चाल दोघांनी गायली. खूप खूप आनंद वाटला. मृदंगाचार्यांनी सुद्धा अप्रतिम साथ केली. पण काही जणांनी आपल्या मुंबईला काही धक्का लागू दिला नाही. कीर्तनात गजर करावा लागतो. संप्रदायामध्ये गजर करणं महत्वाचं आहे. कोणता गजर? जो हरी आणि हर, देव आणि महादेव दोघांना आनंद वाटेल असा गजर. नुसता पंक्तीलाच गजर करून चालत नाही. पंक्तीला तर जरूर करावा. ते गजर केल्याशिवाय पुढे परवानगीच नाही खायला. पण कीर्तनामध्ये गजर केल्यानं देव आणि महादेव दोघांना आनंद वाटतो. नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. एक जनार्दनी कीर्तनी गजर, भावे हरी हर संतोषती. हरी आणि हर, देव आणि महादेव दोघांना संतोष होतो, म्हणजे आनंद होतो. दोघांना आनंद झाल्यानंतर ते आपणाला आनंद देतील का नाही देतील? निश्चित देतील. पण त्यांना आनंद वाटला तर गजर करावा. कसा? पुंडलिक वरदा असा गजर केलेला दोघांना आनंद वाटतो. मग ते आपल्याला आनंद देतात. आणि त्या आनंदातून काय निर्माण होतं? आनंद तेतीचा मुखियासी वाचा, बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्यासी डोळे, पांगळ्यासी पाय, तुका मने वृद्ध होती तरणे रे. म्हणून तुकोबाराय सांगतात, दासाच्या जीवनामध्ये अनुभूती येईल, सुख प्राप्त होईल, पण दासानं त्यांचं चिंतन करावं. त्यांचं दास झाल्यानंतर तो दास्य करी दासाचे, मग तो दास्यत्व स्वीकारतो. दासाचं दास्यत्व स्वीकारतो. महाराज सांगतात, देवाला अतिशय चिंतन आवडतं, कथा आवडते. हरिकथेची आवडी देवा, करीतो सेवा दासाची. देवाला हरिकथेची, हरिकीर्तनाची आवड आहे आणि तो दासाची सेवा करतो. म्हणून हिंदे मागे मागे घरटी जागे घाली तसे. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, जे ठेवती हरी ते दास, जे ठेवती हरी ते दास,
चेहरा, ज्या ठिकाणी हरिदास राहतात ते दास, ज्या ठिकाणी हरी राहतो ते दास, हरी ज्यांचा दास ते हरिदास. महाराज सांगतात जेथे वसती हरीचे दास. हरीचे दास म्हणजे जिथं राहतात. कसं ओळखू येतं? जिथं भजन चालतं ते हरिदास. ज्या घरात भजन चालतं ते घर हरिदासाचं. जे देवाशिवाय दिवस जात नाही, देवाशिवाय पूजेशिवाय दिवस जात नाही, जिथं चिंतन चालतं ते हरिदास. ज्या घरात राहतात ते हरिदास. जेथे वसती हरीचे दास. त्यानं होतं काय? पुण्य पिके पापानाश. पुण्य पिकलं जातं आणि पापाचा नाश होतो. किती पुण्य पिकतं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणती होत नाही एवढं पुण्य पिकलं जातं. आणि पाप किती नाश होतो? महाराज सांगतात तुकोबाराय जळतील पापे जन्मांतरीची नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीची. त्या हरिदासाच्या घरामध्ये पाप येऊ शकत नाही, पण पापाची निवृत्ती होते आणि पुण्याची प्राप्ती होते. दुःखाची निवृत्ती होते आणि सुखाची प्राप्ती होते. आणि ते हरिदास. त्याचं कारण सतत सदा सर्व काळ भगवंताच्या चिंतनाशिवाय ते राहत नाही. महाराज सांगतात गोविंद असनी, गोविंद शयनी, गोविंद ते मनी, बैसरासे किंवा अखंड खंडेना जीवन. राम कृष्ण नारायण राती नकळे, दिवस नकळे, अंगी खेळे, दैवत दिनरजनी हाची धंदा. गोविंदाचे पवाडे दिवस रात्र भगवत चिंतन चालतं. पौर्णिमा अमावस्या एकादशी द्वादशी असं काही नाही, अखंडपणे त्या हरिदासाच्या घरामध्ये चिंतन चालतं. त्यामुळं त्या ठिकाणी हरिदास राहतात, त्या ठिकाणी पुण्य पिकलं जातं आणि पापाचा नाश होतो. नाश होतो. पापाचे सुद्धा प्रकार आहेत. किती प्रकार आहेत बघा? पाप, उपपाप आणि महापाप. आता महापापामध्ये पाप सांगतो. एखाद्यानं एकादशीचा दिवस आहे आणि मित्राच्या संगतीमध्ये आठवणच राहिली नाही, एकादशी दिवशी वडापाव खाल्ला, नकळत घडलेलं पाप आहे. आणि 10-5 मित्र मिळून मुंबईला गेले, चौपाटीवरती गेले, भेळपुरीचे गाडे लागले होते आणि गेल्यानंतर 8-10 जण गेले आणि भेळपुरीची ऑर्डर दिली. त्यातल्या एकाची होती एकादशी आणि बाकीच्याची होती द्वादशी. मग तो म्हटला 9 जणांची ऑर्डर दिली, एक जण काय खात नाही म्हणला, माझी एकादशी आहे. त्यातला एक जण म्हणला अरे इथली मुंबईची चौपाटीवरची भेळपुरी अशी आपल्या सोलापुरात मिळत नाही. काय काय ठराविक स्पेशल पदार्थ असतात. आपल्या इथं डोसा आहे बघा फेमस, सोलापुरातला डोसा. आता कोणता डोसा मला माहित नाही, पण मी पण खाल्ला होता एकदा. कुठलाही ते माहित नाही, आवडीनं खातात. आणखीन भेळपुरी मुंबईची, तू कुणाला कसं सांगणार भेळपुरी कशी होती काय होती? एक जण म्हणू लागला अरे घे भेळपुरी. तो म्हटला माझी एकादशी आहे. अरे दर महिन्याच्या 2 एकादशा, 12 महिन्याच्या 24 एकादशी झाल्या, मग एखादी एकादशी मोडली तर काय बिघडलं? असं म्हटल्यावर तो म्हटला गड्या कसं काय करावं असं त्याच्या मनामध्ये आलं. कसं काय करावं म्हणल्यावर तो पुढे म्हटला अरे मोडली तर काय मोडू दे, पैसे सुद्धा देऊ नको, मी पैसे देतो. आता फुकट म्हणल्यावर आमच्याकडे मन आहे पंढरपूरला, सरणावर पडायची तयारी. आणि मग यांनी आग्रह केला आणि त्यानं भेळपुरी खाल्ली. एकादशी माहीत असताना भेळपुरी खाणं, वारकऱ्यानं भेळपुरी खाणं म्हणजे हे जाणून बुजून केलेलं पाप आहे. आता महापाप 5 प्रकारचं सांगितलं जातं. 1 महाराज सांगतात ब्रह्महत्या करणं 1 नंबरचं पाप महापाप. 2 नंबरचं पाप ब्रह्महत्या, सुरापान करणं. सुरापान म्हणजे कळलं?
1 नंबर 2 नंबरची घेणं, देशी विदेशी घेणं म्हणजे महापाप आहे. 3 नंबरचं महापाप गुरुदारागमन करणं. 4 नंबरचं महापाप सुवर्णाची चोरी करणं. आणि 5 नंबरचं महापाप या चौघाच्या संगतीत राहणं 5 नंबरचं महापाप आहे. म्हणून असं महापाप सुद्धा जळतं भगवंताच्या नामानं. म्हणून जेथे वसती हरीचे राज पुण्य पिके पापानाश. पुण्य पिकलं जातं, पापाचा नाश होतो. महाराज सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात, हे सुदर्शन भगवत भक्ताच्या परिसरामध्ये त्या शिवेवरती कोणीही जायचं नाही. कारण सुदर्शन चक्र भगवंताचं फिरत असतं. यम सांगितता तेथे तुम्हा नाही सत्ता. नमस्कार हरिभक्ता येरी निंदक अनावे नका जाऊ तया गावा. नामधारकाच्या शिवा सुदर्शन हे वाघरटी फिरे भोवती. सुदर्शन चक्र त्याच्या शिवेवरती फिरतात. जिथं नामस्मरण चालतं तिथं भगवंताचं सुदर्शन चक्र. आता दृष्टांत खूप मोठा आहे, पण उदाहरण पाहायचं झालं तर बार्शी भगवंत नगरीमध्ये असणारे अंबरशी राजा, अंबरशी राजाचं संरक्षण सुदर्शन चक्राने केलेलं आहे. फिरे सुदर्शन घेऊन या नारायण. जेथे वसती हरीचे राज पुण्य पिके पापाना. तुका मने हरी होय म्हणियारा कामारी. जेथे वसती हरीचे राज पुण्य पिके पापाना. झालेली सेवा भगवान पंढऱ्याच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी समर्पित, श्री गुरूंच्या चरणी, माता पित्यांच्या चरणी समर्पित अतिशय सुंदर आयोजन केलं. आपल्या पित्याचं पुण्यस्मरण हा परिवार साजरा करतो आहे. श्री शैल मामा, त्यांचा परिवार, त्यांचे नगरसेवक असणारे चिरंजीव, हे सर्व परिवार अगदी चांगल्या पद्धतीने साजरा करत आहेत. म्हणून त्या परिवाराला धन्यवाद देतो. सुंदर गायक मंडळी, महाराज मंडळी उपस्थित राहिली म्हणून त्या सर्वांना धन्यवाद देतो. कृष्णा महाराजांनी आणि संजू महाराजांनी दोघांनी प्रमाण सुंदर म्हणून साथ केली. कृष्णा महाराज आमचे परमस्नेही आदरणीय सुधाकरजी महाराज इंगळे महाराज यांच्या संस्थेमध्ये ते अजून शिक्षण घेतात. विद्यार्थी आहेत, अजून महाराज झालेले नाहीत. कीर्तन करत असले तरी विद्यार्थी आहेत अजून. पहिलीतनं दुसरीत गेले असतील पण विद्यार्थी आहेत. पण आनंद आहे एक चांगल्या सहवासामध्ये, आपल्या सोलापूरकरांच्या सहवासामध्ये ही सगळीच मंडळी महाराजांच्या सहवासात आहेत आणि कृष्णा महाराज त्यांच्या सहवासात आहेत. महाराजांच्या अतिशय प्रेम आहे, माझ्यावरही तेवढंच आहे आणि माझंही त्यांच्यावर तेवढं आहे. कारण व्यक्तिमत्वच तसं आहे. भाविक मंडळाच्या, वारकरी मंडळाच्या माध्यमातून काम खूप मोठं केलं आहे. वारी व्हावी याकरता खूप मोठी धडपड त्यांनी केलेली आहे. म्हणून मला आनंद वाटतो या गोष्टीचा की महाराजांच्या सोबत कृष्णा महाराज आहेत या गोष्टीचा. म्हणून झालेली सेवा करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे पायाच्या पसाले. काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती. नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शीश. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे.
माऊली. जसं पांडुरंगाचं भजन केलं पाप जळतात, तसं ज्ञानोबाराय तुकोबारायचं भजन करूया. तू का म्हणे पापे जाती संताची जपे. संतांचा जप केल्यानं पाप निवृत्त होतात. या करता ज्ञानोबाराय तुकोबारायांचं भजन करूया. ज्ञानोबा माऊली
जय